स्क्वेअर लेगला एक टप्प्यावरती चेंडूला नक्कीच सेकंड अटेम्प्ट मध्ये ते उचलतात आणि अखेरकार एका धावेने आपली टीमचा इथनं होतो श्री गणेशा. निल्सन पहिल्या षटकासाठी आल्या. गोपाल आणि भूषण ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि सातत्याने कुशल स्पोर्ट्स सापार्डेच्या माध्यमातून क्रिकेट खेळत असताना निल्सन याचा एक महत्त्वाचा वाटा राहिलाय. यशी रक्षण ते खूप चांगल्या प्रकारे करत असतात. त्याच्यानंतर अतुल आटसील खूप चांगल्या प्रकारचा सापार्डे टीमचा खेळ हल्लीच्या हंगामामध्ये झाला आणि कालच्या दिवसामध्ये बदलापूर चॅम्पियनशिप सुद्धा त्याने पटकावली. यावेळेला ऑन साइडला फक्त टर्न केला चेंडूला स्क्वेअर लेगला हा फिल्डर खूपच वेगाने आपल्याला बॉल पाहायला मिळाला आणि बॉल पाहता पाहता दोन टप्पे घेतल्यानंतर स्क्वेअर लेग सी वारेशे पार हा चौकार. अँगल चेंज केला, ट्रान्स चेंज केला, रूम बनवली, जागा बघितली गेली, जागा बनवली गेली आणि आपण जर बघितलं गेलं तर हा चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. तर एस के लाईव्हचे ओनर नक्की जे सापार्डे गावाचे आहेत त्यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा येतात त्या ठिकाणी सापार्डे टीमला. युवा समाजसेवक आहेत ते किरण नक्कीच दादा, त्यांच्याकडनं सापार्डे टीमला खूप साऱ्या शुभेच्छा येतात. तर बॉल तर निल्सन होता तयार पुन्हा एकदा चौकारानंतर यावेळेला ऑन साइडला खेचला गेला हा फटका फिल्डर थोडेसे दूरवरती बॉल पर्यंत पोहोचतील का, परंतु नोमास लाड मध्ये हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. एक टप्पा घेतल्यानंतर चेंडूला अडवला गेला आणि अखेरकार स्ट्रायकर एंडला फेकी केली गेली. दरम्यान तुम्ही बघितला गेला तर 2 धाव संख्या इथनं कंप्लीट होत आहेत. या षटकामध्ये एक चौकार आला. आता 2 धावसंख्या बघितल्या. सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवरती बघितली गेली तर 1 धावसंख्या असा या 4 चेंडूचा सारांश तुमच्यापर्यंत पोहोचत असताना की धावसंख्या आता 7 या आकड्यावरती पोहोचली. रणनीती ना क्रिकेटमध्ये खूप इम्पॉर्टंट पार्ट असते. ती रणनीती सापार्डे टीमच्या माध्यमातून आपण बघितली गेली. निल्सनचा वापर केला गेला. जर कोण 38 सर्कलचं हे रिस्ट्रिक्शन आणि त्या रिस्ट्रिक्शनच्या या षटकामध्ये कमी धावसंख्या तो खर्च करेल याच अनुषंगाने त्याची गोलंदाजी सुरेख चालली आहे. वर द विकेट या बल्ला फटका तर चांगला डान्सिंग डाऊन द विकेट हे फटका खेळले होते परंतु 2 क्षेत्ररक्षक पाठमोरे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले आणि अखेरकार जे निल्सनला हवं होतं ते निल्सनने करून दाखवलं. विकेट 14 पतन 7 या आकड्यावरती लागतो आपली टीमला हा पहिला हादरा. होता अगदी फुटवर्कचा पद्धत आली त्याचा नक्कीच वापर त्याने नक्कीच केला गेला आणि फटका खूप काळ हवेमध्ये होता. पाठमोरा नक्कीच त्या चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावताना आपल्याला पाहायला मिळाला आणि अखेर निष्ठेचा श्वास त्याने सोडला असेल कारण त्याच्या हातामध्ये ही झेल आपण बघितली गेली. फटका सुरेख होता, लाजवाब फटका होता परंतु एलिव्हेशन थोडंसं कमी आणि हाईट फॅक्टर नक्कीच थोडासा जास्त तुम्हाला या बॉलवरती पाहायला मिळाला. 7 या आकड्यावरती पहिला गडी बाद. एक गडी नक्कीच एक मोहरा त्याचा गारत आपण तंबूच्या छायेमध्ये पोहोचताना पाहायला मिळतोय आणि आता नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो राजेश. भूषण आणि राजेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आता आपल्या टीमचं प्रतिनिधित्व करत असताना मैदानामध्ये पाहायला मिळतात. शेवटचा बॉल लास्ट बॉल टू गो राऊंड द विकेट. डावपुऱ्याचा फलंदाजासाठी राऊंड द विकेट त्या ठिकाणी होते. कोणत्याही प्रकारची आता जागा बनवून दिली नाही. चौकार आला ना त्याच्यानंतर मनामध्ये एकच होतं त्या ठिकाणी निल्सनच्या की आता आपल्याला कमबॅक करायला हवं आणि कमबॅक इज अ मोस्ट पार्ट ऑफ क्रिकेट लाईफ ते जाणलं गेलं. त्या ठिकाणी निल्सन याने यशस्वी राहिले. षटक पहिल्या षटकाची सांगता होते आणि एक गडी गमावल्यानंतर त्या ठिकाणी बॅटिंग करते टीम आपली आणि त्यांची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती फक्त आणि फक्त सिंगल डिजिट मध्ये 7. स्पर्धेचा असा 6वा दिवस. उद्या नक्कीच तुम्हाला मेगा फायनल पाहायला मिळेल परंतु मेगा फायनलचा जो आधीचा दिवस होतो तो सर्वात इम्पॉर्टंट दिवस असतो कारण अनेक सारे मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी येत असतात. अनेक सारे प्रेक्षक खूप लांबचा प्रवास करून नक्कीच या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी या क्रीडांगणावरती येत असतात. ते प्रेक्षकांची अतुनाट गर्दी अनेक सारे प्रेक्षक वर्ग नक्कीच आपल्याला क्रीडांगणाच्या बाहेर आणि सभोवताली आपल्याला पाहायला मिळतात. त्या लाडक्या क्रिकेट प्रेमी आणि क्रिकेट प्रेक्षक वर्गांचं सुद्धा आमच्या शाब्दिक शुभनाने मनपूर्वक स्वागत. पहिला षटक समाप्त झाला. अतुल पाटील आता याचे षटक असेल. हा बॅकबॉन आहे सापार्डे टीम. या बॅकबॉन वरती जर तुम्ही घाव घातला ना तर कदाचित आपली टीम आता इथनं धावसंख्या बनवेल की काय. अतुल पाटील ओव्हर द विकेट.
यावेळेला फिरकीचा गोलंदाज आहे. वरून बघितलं तर तो 6 फटका टीममध्ये स्वीपर कव्हरला त्या ठिकाणी फिल्डर होते, परंतु त्याच्या अगोदर जे 38 सर्कल मधलं जे रेस्ट्रिक्शन होतं त्यामध्ये फिल्डर लगेचच पोहोचला गेला आणि हा बॉल अडवला जातो. तोपर्यंत या 2 धावसंख्या इथं प्राप्त होतात. 2 टीमची टोटल इथनं वाढते. आणि जर आपण बघितलं गेलं तर आजच्या दिवसातील नक्कीच ज्या संघाचा चांगला परफॉर्मन्स राहील तो सुपर 4 मध्ये नक्कीच क्वालिफाय आजच्या दिवसामध्ये तो संघ आपल्याला होताना पाहायला मिळेल. आपल्या लो फुलटॉस अटेम्प्ट केला, ऑनसाइडला टर्न केला, फिल्डर त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला आणि अगदी तग धरून बहुऱ्यासारखा तोल धरला होता चेंडूवरती यांनी अखेरकार स्वतःच्या हातामध्ये हा झेल स्वीकारत असताना स्क्वेअर लेगला एक चांगला झेल आणि फलंदाज होईल मैदानाच्या बाहेर. गणेश भूषण असेल, गोपाल असेल आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं गेलं तर फलंदाज खूप चांगल्या प्रकारे लय मध्ये आहेत त्या ठिकाणी आपली टीमचे. परंतु या ठिकाणी घडतंय काय, कारण लोअर फुल टॉस नक्कीच हा चेंडू होता, त्यांना टर्न करायचा होता, व्यवस्थित बॅट वरती होता, त्या अनुषंगाने की ही कॅच आपल्याला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पाहायला मिळाली. सिंगल डिजिट मध्ये फक्त धावसंख्या 9व्या आकड्यावरती आता धावफलक थांबलं गेलंय, कारण थांबवण्याचं काम पहिल्या षटकामध्ये निल्सनने केलं आणि त्याच्यानंतर अतुल पाटील आता चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळतात. डीप मध्ये 3 फिल्डर आहेत. जर तुम्ही नक्कीच मोठे फटके जर तुमच्या बॅटमध्ये येत नसतील तर एकेरी दुहेरी धावेला प्राधान्य द्या, कारण त्यावेळेला जेव्हा 38 सर्कलचं 2 षटक समाप्त झालेले असतात ना त्यानंतर तुमच्याकडे एक पर्वणी वाढते, कारण तुम्हाला जास्त रूम मिळतो. 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्ही गॅप काढून गॅपने नक्कीच चेंडू खेळून तुम्ही एकेरी दुहेरी धावसंख्या जास्त खेळू शकतात. परंतु विकेटचं इथनं झालं पतन दुसऱ्या जिथे धावसंख्या आपल्याला 9 पाहायला मिळते. अजून एक लोअर फुलटॉस ऑन साइडला, परंतु फिल्डर त्याच्या दूरवरती एक टप्पा घेतल्यानंतर चेंडूला अडवू लागला. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंड वरती निल्सन कडे फेकी, परंतु फेकी थोडीशी स्वेअर पाहायला मिळते. मिसफील्डच्या माध्यमातून अजून एक धाव संख्या त्या ठिकाणी मोजावी लागतात या धावसंख्या, कारण फेकी बघितली गेली तर थोडीशी स्वेअर होते. अगदी निल्सनच्या डोक्यावर तो चेंडू फ्लाय झाला, त्याच्यानंतर बॅकअप मिळतंय. तोपर्यंत अजून काही एक्स्ट्रा धावसंख्या या टीम सापाडे क्रिकेट संघाला मोजाव्या लागतील. अशा चुका क्रिकेट पटलावरती कमी आपल्याला कराव्या लागतात, कारण आपण प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना त्या चेस करताना आपल्याला अशा धावसंख्या खूप महागड्या ठरतात. परंतु या 3 धावसंख्या टीमच्या टोटल मध्ये आणि धावसंख्या आता 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. पहिले षटक संपल्यानंतर आपण बघितलं गेलं तर दुसऱ्या षटकातले 3 चेंडू समाप्त झालेत. 38 सर्कलचं हे दुसरं षटक ते म्हणजेच अतुल पाटील यांचं. उडतं विकेट नाही पुन्हा एकदा तयार. यावेळेला उचलायचा प्रयत्न फाईन लेगच्या जवळून अगदी हा चेंडू आपण बघितला गेला, फाईन लेगला अडवला जातो अखेर खरा चेंडू. तोपर्यंत दरम्यान बघितले गेले तर एक चिकी सिंगल इथनं कंप्लीट केली जाते. भारतातला क्लासिकल प्लेअर ज्यांच्या माध्यमातून बघितलं गेलं तर खूप चांगल्या प्रकारचा प्रदर्शन होत असतो. 13 ऑक्टोबर 1993 त्यांचा वाढदिवस असतो, तो म्हणजे हार्दिक पांड्या आणि तो 13 आकडा आता टीम अपटीच्या स्कोर कार्ड वरती त्या ठिकाणी जोडला जातोय. उरता विकेट डावकर आता त्या फलंदाजासाठी या वेळेला बघा पहिल्या बघितलं गेलं तर पडल्यानंतर बॉल थोडासा बघितलं गेलं आउटसाइड ऑफस्टेक आला आणि भासई नक्कीच गावचे कॅप्टन कल्पेजी जाधव नक्कीच त्यांचं शुभ आगमन, त्यांचंही हार्दिक स्वागत. चांगले आयोजन करता सुद्धा ते आहेत. एजे स्पोर्ट भासई या नावाने ती टीम सुद्धा खेळत असते. लो फुलटॉस अटेम्प्ट केला त्या ठिकाणी मिड ऑफच्या वरून नक्कीच चेंडू उडवला गेला. लॉंग ऑफला हा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. एक टप्पा घेतल्यानंतर चेंडू लॉंग ऑफ सी मारायचे बार हा चौकार. हा फटका तुम्हाला लॉंग ऑफला पाहायला मिळाला. इनसाइड आउट नक्कीच त्याचं रूपांतर केलं होतं आणि क्रिकेट मधलं मादक सौंदर्य, क्रिकेट मधला सर्वात देखणा फटका नक्कीच त्याला म्हटलं जातं. आणि तोच फटका आता आपण बघितला गेला तर भूषणच्या बॅटमधनं. भूषणने आघाडीला गेला, आघाडीला गोपाल सुद्धा गेले होते. त्यांनी आपण बघितलं गेलं तर 6 धावसंख्येचं महत्व त्यांनी योगदान दिलं. ते बाद झाल्यानंतर भूषणवरची ही जिम्मेदारी आणि त्या जिम्मेदारीला तो साहसीचा खेळ करताना आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. मर्यादा आहे त्या ठिकाणी. आपटी आणि सापाडे यांच्या दोनमध्ये चालू असलेलं हे द्वंद्व येतो. हे क्रिकेटचं नक्कीच कुरुक्षेत्र आणि त्या कुरुक्षेत्रामध्ये या 2 टीम्स एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतात. आपटी वर्सेस सापाडे असा हा चालू असलेला सामना. धावफलक 4च्या साह्याने नक्कीच पुढे सरकत असताना आता 18 या आकड्यावरती टीमची टोटल इथनं पोहोचली जाते. अनेक सारे प्रेक्षक वर्ग नक्कीच टेंट्रिकच्या माध्यमातून या स्पर्धेला भेट देतात, आनंद घेतात. या स्पर्धेला त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत.
अनेक सारे मान्यवर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्या ठिकाणी त्यांचंही मनपूर्वक स्वागत. पर्वणी असे सर्वांना या ठिकाणी प्रेक्षकांना पर्वणी मिळाली गेली आहे, खेळाडूंना पर्वणी मिळाली गेली आणि तसंच बघितलं गेलं तर आम्हालाही ही नामी पर्वणी या ठिकाणी मिळत असताना ती म्हणजेच चंदूजी शेट्टे सर नक्की त्यांच्या समवेत आम्हाला समालोचन करण्याची ही संधी मिळाली. बॉल रिटर्न आला आहे, मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दिला गेला. धावसंख्या 18 भूषणचा विचार केला गेला तर 4 चेंडू फेस करत असताना त्याने 8 धावसंख्येचं महत्त्वाचं योगदान दिलं. त्या ठिकाणी बघितलं तर राजूने 1 धावसंख्येचं. या बिल्ला पुन्हा एकदा तोच फटका आपल्याला पाहायला मिळतो, इनसाइड आउट हा फटका. पुन्हा एकदा 4 त्याच्यानंतरचा हात देऊन जाईल दाबा 6 षटकार. केला सुद्धा लाजवेल अशा प्रकारचा हा फटका अगदी जागेवरून गुण बनवला. आणि इनसाइड ऑफ फटका ना ज्या प्रकारे एखादा दुर्मिळ आपण पक्षी आपल्या नजरेत बघावा तशाच प्रकारचा क्रिकेटच्या भाषेत हा दुर्मिळ फटका असतो. आणि तो दुर्मिळ फटका आपण बघितला गेला तर त्या ठिकाणी भूषणच्या बॅट मारतं. भूषण आता आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे, कारण भूषणला बॅटचं तोंड उघडणं होतं आणि ते तोंड बॅटचं आता उघडलं गेले. ते म्हणजेच आपल्या टीम आपटीसाठी आफ्टर 2 वर 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 2 षटकांच्या अखेरीनंतर जर आपण बघितले गेले तर 2 गडी गमावले गेल्यात आणि धावसंख्या आपल्याला 24 या आकड्यावरती पाहायला मिळतं. नक्कीच पुढची मॅच तुम्हाला अनुभवाला पाहायला मिळेल. एजे स्पोर्ट भातसी वर्सेस जुवेळी. आमचे अनुज असतील, त्याच्यानंतर कल्पेश जाधव असतील, त्याच्यानंतर दिनेशजी बसवंत असतील. हे तुम्हाला शेवटच्या मॅच मध्ये खेळताना सुद्धा पाहायला मिळतील. चांगले आयोजन करता सुद्धा आहेत, त्यांच्या माध्यमातून सुद्धा एजे स्पोर्ट भातसी आयोजित मोठी दिव्य अशी स्पर्धा नक्कीच राबवली सुद्धा जाते. अशोक जाधव नक्कीच त्या स्पर्धेचे शिल्पकार असतात, त्यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा नक्कीच काही दिवसानंतर तुम्ही पाहणार आहोत. बॅक टू द क्रिकेट 24 धावसंख्या आता कंप्लीट झाल्या. 2 गडी त्याने नक्कीच गमावला गेला. ज्या ठिकाणी बघितलं गेलं तर हल्ला बोल केला गेला तो म्हणजेच अतुल पाटील वरती, जो मुख्य गोलंदाज होता या बघितलं गेलं तर टीमचा. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं गेला धावसंख्या 7. दुसऱ्या ओव्हरचा जर विचार केला गेला तर 1 विकेट सुद्धा आला, जो विकेट आपण राजेशचा बघितला गेला. आणि या षटकामध्ये एकंदरीत आपण जर विचार केला गेला तर तब्बल 17 धावसंख्या खर्च करत असताना महत्त्वाचं योगदान त्या ठिकाणी भूषणचं राहिलं, कारण 1 षटकार आणि चौकार त्याच्या बॅटमधून आपण बघितला गेला. तिसऱ्या षटकासाठी 5 रन केले गेले. त्या ठिकाणी टीम सापाड्याच्या माध्यमातून गोलंदाज त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर सचिन. पहिलाच बॉल बॉटमचा सुरेख वापर तुम्हाला पाहायला मिळतोय. एकंदरीत असं नक्कीच अनुभवू शकता क्रिकेटच्या या मैदानावरती की खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला राजू खेळताना पाहायला मिळतो तो थोडासा दुखापतग्रस्त आहे, पण तो दुखापतग्रस्त असताना सुद्धा क्रिकेटवरचं प्रेम आणि क्रिकेटवरची असलेली निष्ठा आणि गावाची मर्यादा राखण्यासाठी तो टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम हा गाजवण्यासाठी या क्रीडांगणावरती आलाय. कोणी मैदान गाजवलेलं असतं तर कोणी गाजवत असतं, परंतु आपल्या अंगामधली गुणवत्ता आणि बॅटमधला क्लास जेव्हा मित्रांनो सिद्ध होतो ना तेव्हा आपल्याकडे संशयाने बघणाऱ्या नजरा सुद्धा आदराने खाली झुकतात. आणि तोच आदर राखण्यासाठी बघितलं गेलं तर कुशल पोल सापाडे आणि त्याचा समवेत आपल्याला आपली टीम फाईट बॅक देताना पाहायला मिळते. सचिनचं 3रं षटक, पहिल्या बॉलवरती आली सिंगल, टीमची टोटल 25. यावेळेला स्टँड अँड डिलिव्हरचा हा फटका फील्डर आहे त्या ठिकाणी जज करतील का, परंतु त्याच्या आवाजाच्या बाहेर अगदी हाताला चाटून हा बॉल स्क्वेअर सी मारे शे पार हा षटकार. जजमेंट चुकलं आणि त्याच्या नंतरचा हा अपघात तुम्हाला पाहायला मिळतोय. व्यवस्थित बॉल वरती आले होते, अगदी त्याच्या हाताला चाटून हा बॉल सीमारेषे बाहेर तुम्हाला षटकाराच्या दिशेने जाताना पाहायला मिळाला. या षटकाराने ना धावफलकाचा आलेख आता थोडासा वाढवला जातोय आणि जलद गतीने आता धावसंख्या इथं वाढत असताना ती धावसंख्या पॉझिटिव्ह म्हणजे 31 या आकडावरती गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेमध्ये आज आमच्या समवेत सुदर्शन नक्की तिथं जोडली जातात. प्रत्येक गोष्टीचा आढावा तेही घेतात. कोणत्या बॉलवरती किती धावसंख्या आल्या, कोणत्या षटकामध्ये किती धावसंख्या बनवल्या गेल्या, विकेट त्या ओव्हरमध्ये किती गेली आणि त्याच्यानंतर पूर्णपणे त्यांची स्क्रीनवरती नजर सातत्याने आमचं लक्ष ते वेधून घेत आहेत की स्कोर कार्डच्या धावसंख्या किती आहेत आणि कोणाच्या वैयक्तिक धावसंख्या किती झाला याची पूर्णपणे माहिती ते आमच्यापर्यंत पोहोचवत असताना बहुतेक यार यावेळेला फुल लेंथ अगदी अपील सुद्धा केली जाते. त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं लोबो फुल टॉस होता. मोठ्या फटक्यानंतर हा सन्मान बघितलं गेलं तर त्याला लाभणं ही महत्वाची गोष्ट होती. बॅकफूट डिफेन्स करायला बघितलं गेलं तर भाग पाडलं त्या ठिकाणी सचिन याने आणि अखेरकार मोठ्या फटक्यानंतर हा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. धावसंख्या 31. यावेळेला आता सुद्धा फटका चांगला स्टँड अँड डिलिव्हर हा फटका लांबच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळेल.
ऍक्शन रिप्ले तुमच्या मेगा स्क्रीन वरती अगदी ओपीच बॉल आणि त्याला ऑन साइडला फेकून देत असताना जे लॉंग ऑन क्षेत्र होतं अगदी त्या ठिकाणी फिल्डर सुद्धा होते पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल होता आणि या षटकामधला हा दुसरा षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय. दुसरा षटकार आला. धावसंख्या आता 37 या आकडावरती वैयक्तिक 26 धावसंख्येवरती भूषण खेळतोय. किल्ल्याचा ज्या ठिकाणी नक्कीच एखादा प्रतिनिधित्व करत असतो ना तेव्हा किल्ल्याची राखणदारी ही जिम्मेदारी त्याच्यावरती असते. ती जिम्मेदारी आता पूर्णपणे पार पाडत असताना आपल्याला भूषण नक्कीच आज आपली टीमचं इथनं प्रतिनिधित्व सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतोय. कॅप्टनने नक्कीच टॉस हारल्यानंतर बॅटिंगचा एक धाडसी निर्णय त्यांच्या वाटेला आला आणि त्या बॅटिंगचा धाडसी निर्णय घेत असताना त्या ठिकाणी गोपाल आणि भूषण याच्या मनामध्ये एकाच गोष्टीची बघितले गेलं तर पुनरावृत्ती ते करत होते की आपल्याला ही मॅच जिंकायची. आय कॅन डू इट. आम्ही हे करू शकतो. आणि ते करत असताना गोपाल बाद झाल्यानंतर ती जिम्मेदारी आता डावखुऱ्या फलंदाज भूषण यांच्यावरती येऊन ठेपली आणि ती जिम्मेदारी आता पूर्णपणे तो पार पाडताना सुद्धा पाहायला मिळतं. लाजवाब स्ट्रोक 2 षटकार आपण षटकामध्ये बघितले गेले सचिनसाठी. या लॉन साइडला पुन्हा एकदा उचलला गेला जे शक्यता फिल्डर वळता चेंडू खाली आणि या मॅच गोल्डन विकेट भूषणची कॅरी करत असताना एक षटकार 2 षटकारांचा इथं प्रत्युत्तराला घेत दिलं गेलं. त्या ठिकाणी सफलता मिळते सचिनला आणि बॅट्समन भूषण मैदानाच्या बाहेर. ज्या अर्थाने आपण बघितलं गेलं तर धावसंख्या बनत नव्हत्या परंतु बनवायचं काम केलं भूषण आणि वैयक्तिक 26 धावसंख्या नक्कीच ठोकत असताना आता तो मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग या षटकामध्ये अक्षरशः नक्कीच धावांचा पाऊस त्याने पाडला गेला कारण 2 षटकार या षटकामध्ये आले. एकंदरीत विचार केला गेला तर 5 चेंडू फेकत असताना 13 धावसंख्या या षटकामध्ये आपल्याला खर्च होताना पाहायला मिळाला जिथे गोलंदाज आपल्याला सचिन पाहायला मिळतात. एलिव्हेशन थोडंसं कमी होतं. अगदी ओपी चेंडूला करायचा होता पण लाईन जर बघितली गेली तर थोडीशी शॉर्ट ऑफ लाईन होती. ऑन साइडला पुल करण्याच्या नक्कीच संभ्रमात ते होते. त्या ठिकाणी फिल्डर जर बघितले गेले तर याच्यासाठी कट रचलं होतं की भूषणची आपल्याला विकेट हवी आहे आणि ती विकेट सचिन यांनी मिळवून दिली आणि अखेरकार एक वादळी पर्वाचा असं या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये होतोय. त्या ठिकाणी आता बघितलं गेलं तर सुभाष नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये यावेळेला फटका तर चांगला मनगटी ताकदीचा वापर आला होता. कार्पेट चेंडू टीम मध्ये लॉंग ऑन ला आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी जमिनीला घासत घुसत गुदगुळ्या करत हा चेंडू आपल्याला लॉंग ऑन ला पाहायला मिळाला आणि अखेरकार तिसऱ्या खेळ संपन्न झाला. 38 धावसंख्या 3 विकेटच्या मोबदल्यात टीम आपटीच्या पाहायला मिळतात आणि खूप काल नक्कीच आपल्या डीजे मास्टरला संधी मिळाली आहे. तर जाऊया आपण डीजे कडे आणि ऐकूया एक सुंदर संगीत. तर आपण बघितलं गेलं तर त्या ठिकाणी 38 धावसंख्या आपल्याला टीम बॅटिंग करताना आपटीच्या पाहायला मिळतात. गणेश सुद्धा नक्कीच येणं बाकी असेल. खूप चांगले ते आयोजन करता सुद्धा आहेत. अजून गणेश दादाचं येणं बाकी असेल. वर बघितलं गेलं तर 3 गडी गमावले गेलात. आता राजू आणि सुभाष याला या टीमला नक्कीच आता पुढे न्यावं लागेल. षटक क्रमांक 4 त्या ठिकाणी
बघितलं गेलं तर अतुल यांच्या पुन्हा एकदा हातामध्ये, ज्या अतुलने आपण बघितलं गेलं तर धावसंख्या 17 खर्च करत असताना महत्वाचा एक गडी त्याने बाद केला होता त्या अतुलला. नक्कीच आता बघितलं गेलं तर आता टीमचा नक्कीच चौथ्या षटकासाठी कॅप्टन आहेत ते, आणि कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट ही भूमिका बजावण्यासाठी आता ते स्वतः चौथ्या षटकासाठी आलाय. ओव्हर द विकेट गोलंदाजी तयारी करतील. यावेळेला फटका उचलला ऑन साइडला, लॉंग ऑनला फील्डर पण त्याच्या डोक्यावर चेंडू फ्लाय होत असताना बॉल लॉंग ऑन सीमा रेषेपार, हा षटकार. बघितलं गेलं तर धावसंख्या आता फुलत असताना खूप झपाट्याने नक्कीच धावसंख्या वाढवली गेली, ज्या अर्थाने नक्कीच एखाद्या गाडीचा आपण गेअर बदलावा आणि तशाच प्रकारची गाडी स्पीड मध्ये नक्कीच पळवावी ना, तशाच प्रकारचा हा स्पीड आता धावपलकाचा आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 44. मागच्या मॅच मध्ये जर आपण बघितलं गेलं ना तर 4 षटकांच्या अगोदर नंतर जर बघितलं गेलं तर 50 पर्यंत टीम पोहोचत होती, परंतु या जर मॅच मध्ये बघितलं गेलं ना तर तिसऱ्या षटकामध्ये आता तब्बल 50 आकडा गाठत असताना आपल्याला टीम आपटी पाहायला मिळते. चांगल्या प्रकारची बॅटिंग भूषणने ज्या प्रकारे फलंदाजी केली तशाच प्रकारे आता राजू नक्कीच या टीम साठी खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग इथनं मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. अनेक सारे प्रेक्षक वर्ग नक्कीच या स्पर्धेचा आनंद घेतात. लाईव्ह टेलिकास्ट जर तुम्ही बघितलं गेलं तर 7 कॅमेरे नक्कीच 10 क्रिकच्या माध्यमातून कार्यरत आहेत, आणि या विभागामध्ये ना स्पर्धा खूप देखणे असतात, कारण या विभागामध्ये क्रीडांगण खूप सुबक आहेत, आणि हे क्रीडांगण सुद्धा तुम्हाला सुबक वडवळीचं पाहायला मिळतोय. अगदी मुरबाड पासून नक्कीच थोडंसं दूरवरती आलं तर क्रिकेटचा हंगाम जेव्हा सुरू होतो ना तेव्हा अनेक साऱ्या शृंखला नक्कीच 10 क्रिकच्या माध्यमातून ते गाजवताना पाहायला मिळतात, आणि या शृंखलेला सुद्धा ग्लोबल करण्याचं 10 क्रिक काम करते. षटकार आलाय धावसंख्या 44. अतुल यावेळेला डाव्या स्टिकच्या बाहेर थोडासा प्रेशर क्रिएट केला गेला, प्रेशर जेणेकरून बघितलं गेलं ना तर आता अतुल पाटीलने ऍब्झॉर्ब केला गेला. पण अतुल पाटील अनुभवाने मुरलेला खेळाडू आहे, असं म्हणलं जातं ना की लोणचं जास्त काळ तुम्ही बर्नीमध्ये ठेवाल ना तर ते जास्त चविष्ट लागतं. तशाच प्रकारे हा मुरलेला क्रिकेटमध्ये खेळाडू अतुल पाटील पुन्हा एकदा उचललेला ऑन साइडला, परंतु लॉंग ऑनला फील्डर, आणि आता इथनं मात्र चुका घडत असताना आणि दगडी चाल मधला एक वाक्य की चुकीला माफी नाही, इथं चुकी होत असताना आणि बॉल लॉंग ऑन सीमा रेषेपार, हा दुसरा षटकार. परंतु क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे अगदी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तुम्ही बघितलं गेलं त्यांच्याकडनं चुकी झाली, आणि हा बॉल तुम्हाला षटकाराच्या दिशेने पाहायला मिळाला. 50 धावसंख्या कंप्लीट झाल्या, 51 धावसंख्या नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. टीमच्या टोटल मध्ये जिथे बॅटिंग करते टीम आपली, आणि खेळाडूंचा प्रोत्साहन वाढवण्यासाठी खेळाडू कक्षामध्ये टाळ्यांचा कडकडाट आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 51. राजू आता आपले इरादे स्पष्ट करत असताना 2 षटकार आला त्या ओव्हरमध्ये. अजून एक चांगला शो खेळण्याचा प्रयत्न, परंतु हाईट फॅक्टर आता जर बघितलं गेलं तर थोडासा राईज केला गेला चेंडूला, लाईन थोडीशी पुढे ठेवण्यात आली, पडल्यानंतर थोडासा बाउन्स होत असताना चेंडू, आणि अखेरकार बघितलं गेलं तर एक षटकारानंतरचा हा कमबॅक तुम्हाला पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवरती षटकार, त्याच्यानंतर वाईट, त्याच्यानंतर षटकार, त्याच्यानंतरचा हा डॉट बॉल. या वेळेला ओव्हरपिच बॉल ऑन साइडला उचलला गेला, मिड विकेटला फील्डर पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर, बॉल सीमा रेषेवर. या षटकामधला हा प्रहार, तिसरा षटकार. पिच नक्कीच हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. सातत्याने आपण बघितले गेले तर अतुल पाटील स्लोवर वन पद्धतीची नक्कीच गोलंदाजी हाताळतात, परंतु यावेळेला जर बघितलं गेलं तर गतीचा वापर न करता अगदी दिमागाचा वापर केला. थोडेसे थांबले गेले, बॉलची गती रीड केली, त्याच्यानंतर कोणत्या मेरिटने नक्कीच हा फटका खेळायचा आहे त्या बॉलच्या मेरिटमध्ये हा फटका खेळला गेला, आणि हा बॉल मिड विकेटच्या डोक्यावरून अगदी चेंडू ज्या प्रकारे नक्कीच आपल्याला विमान फ्लाय होताना पाहायला मिळतो तशाच प्रकारचा हा फटका तुम्हाला फ्लाय होताना पाहायला मिळाला. धावसंख्या सुद्धा फ्लाय होते, धावसंख्या 57 या आकडावरती आता पोहोचली जाते ती, म्हणजे जिथे बॅटिंग करते टीम आपटी क्रिकेट संघ. खूप चांगल्या प्रकारचा हा कॉन्टेस्ट रंगताना मैदानाच्या आत. या वेळेला चांगला शो खेळण्याचा प्रयत्न होता, वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न, परंतु पंच आमच्याकडे वळत असताना सांगत असताना की इट्स वाईट बॉल आउटसाइड द ऑप्शन. नक्कीच हा चेंडू वाईट यॉर्कर करण्याचा अतुल पाटीलचा प्रयत्न होता. जलद गतीने हा चेंडू हाताळला सुद्धा होता. याच्या अगोदरचा चेंडू स्लोवर होत होता, आणि त्याच्यानंतर त्यांनी लगेचच गती वाढवली गेली. या वेळेला ओपीचा ही चेंडू अगदी फुल लेंथ बघितला गेला, मिड विकेटच्या गॅप बंद अडवू शकले नाही फिल्डर, आणि 2 फिल्डरच्या गॅप बंद, बॉल लॉंग ऑन सीमा रेषेपार, हा चौकार.
या षटकामध्ये ना खूप सारी तोडफोड आपल्याला पाहायला मिळाली. ज्या अर्थाने आपण बघितलं गेलं तर अतुल पाटीलने दुसरे षटक हाताळलं, ते 17 धावसंख्येचं होतं आणि आता या षटकामध्ये सुद्धा मागणा ठरत असताना अजून एक चांगला स्ट्रोक ऑन साइडला उडवला गेलाय. बॅट मध्ये साऊंड स्वीट आणि बॉल लॉंग ऑन सी मारेचे बार. हा प्रहार षटकार. अफलातून फलंदाजी. असं वाटलं होतं की भूषणच्या नंतर नक्कीच एखाद्या फलंदाजाने मैदानावरती टिकायला हवं. तेच भूषण सांगत असताना त्या ठिकाणी आपण बघितलं की तर राजू आला की तुला थांबायचं आहे, आपल्या टीमसाठी थांबायचं, आपल्या गावासाठी थांबायचं आणि तेच राजूने केलं गेलं. आणि आपल्या बॅटमधला इथनं क्लास दाखवत असताना, अंगामधली गुणवत्ता दाखवत असताना झोकली गेली ती चौथ्या षटकामध्ये अतुल पाटीलवरती त्यांनी प्रहार केलं गेलं. आणि शेवटच्या जर बघितलं गेलं तर चौथ्या षटकामध्ये खूप साऱ्या धावसंख्या त्याच्या माध्यमातून आपण बघितल्या गेला. चांगल्या प्रकारची बॅटिंग, अफलातून नक्कीच फलंदाजी आता राजू आपल्या टीमसाठी करतोय. पाहता पाहता जे धावपलक आपण बघितलं गेलं तर 2 षटकामध्ये थोडंसं थांबलं होतं, ते जलद गतीने फ्लाय करत असताना आता 68 या आकडावरती धावपलक पोहोचलं जात आहे, जिथे टीम बॅटिंग करते आपली. कुशल स्पोर्ट्स सापाडे आता थोडासा बघितलं गेलं तर नाराजीमध्ये वावरेल, कारण अतुल पाटील त्यांचा मेन गोलंदाज होता, जे कॅप्टन होते, ज्याला बघितलं गेलं तर लिडिंग ऑफ द फ्रंट ही भूमिका सातत्याने आपण त्यांनी मैदानाच्या आतमध्ये करताना बघितले गेलेत. परंतु बघितलं गेलं तर दुसऱ्या षटकामध्ये 17 आणि सेकंड स्पेलमध्ये चौथ्या षटकासाठी येत असताना तब्बल 30 धावसंख्या नक्कीच त्याने खर्च केला. हे महत्त्वाचं बघितलं गेलं तर अजिबात नाही आहे, कारण ज्या वेळेला आपल्याला जिम्मेदारी पूर्ण होत नाही तेव्हा सॉरी या शब्दाला काहीच अर्थ राहत नाही. कॅप्टनवरती नक्कीच घाव घातला गेला आणि तो घाव कोणी घातला गेला तर वन मॅन आर्मी राजू नक्कीच या फलंदाजाने. धावसंख्या 68 आकडावरती, जिथे 3 गडी गमावलं गेल्यानंतर आपल्याला टीमची टोटल पाहायला मिळते. तर कमलाकर भेरले नक्कीच उपस्थित आहे त्या ठिकाणी. आपटी गावचे जे उपसरपंच आहेत, विनंती करेन साहेबांना तर तुम्ही येऊन असं नसतं वाय तुमचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. रिवर्सचा फटका खेळायचा होता, डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी मिस झाल्यानंतर बघितले गेले तर ही चोरटी एक धाव. रिवर्सचा नक्कीच फटका त्याने बघितला गेला तर खेळण्याचा प्रयत्न होता. हानिफ महम्मद असेल, अँडी फ्लोवर असेल, असे असंख्य खेळाडूंना नक्कीच दर्जा देणारा हा फटका होता, परंतु व्यवस्थित बॅटवरती नव्हता. ज्या ठिकाणी आपण गोलंदाज जर बघितले गेले तर भरत याचा वापर गेलाय तो म्हणजे स्लोगोर या शेवटच्या षटकामध्ये. धावसंख्या 69 धावसंख्या आहेत. 3 गडी गमावलं गेल्यात, परंतु धावसंख्येचा आलेख, धावसंख्येचा जो स्ट्रक्चर आहे ना, तो सातत्याने वाढवण्याचं काम त्या ठिकाणी राजू याने केला. बोलताय पुन्हा एकदा राजू एवढा ऑनसाइडला उचलण्याचा प्रयत्न. या मॅचची आता विकेट इन द कॅरी करण्याची संधी निल्सन होते त्या ठिकाणी विकेट कीपर, पण त्याच्या मागे बॅकअपला क्षेत्ररक्षक होते. त्यांनी कॉल दिला गेला की आय विल टेक, मी हे करू शकतो, आणि ते केले गेलंय. अखेरकार राजूच्या पारीचं अंतर, राजू मैदानाच्या बाहेर. कॅप्टन आणि त्याच्यानंतर जुबिली टीमचे कॅप्टन. टॉससाठी तुम्ही लगेचच रेडी राहायचं आहे. या पहिल्या नक्कीच इनिंगच्या नंतर आम्ही तुमच्यामध्ये नाणेफेकी करणार आहोत. टीम मीटिंग घ्यायची नाही आहे, विनंती करेन टीम ऑफ कुशल स्पोर्ट्स सापार्डी संघाला की कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग नक्कीच तुम्ही घेऊ नका. आणि आपल्याला क्रॉसिंग नक्कीच क्रीडांगणामध्ये क्रॉसिंग दिलेली आहे, त्याच्यामुळे फलंदाज बाद झाल्यानंतर तो 30 यार्ड सर्कलचा रेस्ट्रिक्शन आहे, त्याच्या बाहेर सुद्धा नक्कीच तुम्ही येऊ शकता. अशी आयोजकांची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. राजू याची अफलातून फलंदाजी तब्बल आपण बघितलं गेलं तर त्या ठिकाणी 31 धावसंख्येची नक्कीच त्याने वादली केली. भूषण नंतर राजू हा फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये कास्ताना पाहायला मिळाला. भरतला सफलता मिळाली आहे. राऊंड द विकेट इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आधी बघितलं गेलं तर रुपेश एक धावसंख्या नक्कीच घेण्याच्या अनुषंगाने त्याने कॉल दिला गेला होता, परंतु स्ट्राईक रेटचा जो फलंदाज त्याने कोणत्या प्रकारचा कॉल दिला गेला नाही. त्या ठिकाणी सुभाष होते आणि अखेरकार बघितला गेला तर भरतचा हा बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळतोय. 3 चेंडू फेकून झाल्यात, अजूनही 3 चेंडू फेकणं बाकी असेल. धावसंख्या फक्त 1 खर्च करत असताना महत्त्वाचं हे षटक नक्कीच तुम्हाला आता भरतचं पाहायला मिळते. धावसंख्या 69 धावा. राऊंड द विकेट रिव्हर्स असर बाहेर काढलं, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या जवळून अगदी चेंडू नक्कीच तुम्हाला क्रॉस होताना पाहायला मिळाला. खूपच वेळेने 1 धावसंख्या कंप्लीट केली. शाकिंग एंडवरती पैकी निल्सन आहेत, त्या ठिकाणी चेंडू लावला गेला आणि अखेरकार पंचांचा बोर्ड आकाशामध्ये सांगत असताना की दुसरी धाव घेता वेळेला फलंदाज होईल बाद.
या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर खूप मोठा नक्कीच हादरा इथनं बसत असताना, कारण फलंदाज तर बाद झाले परंतु एकही धावसंख्या नसेल. नक्कीच अपुरी ही धावसंख्या बनवून नक्कीच फलंदाज त्या ठिकाणी आपण बघितले गेले आणि त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला गेला आणि पंचांची कोणत्याही प्रकारचा वादावाद नक्कीच तुम्हाला करायचा नाही आहे. टीम अपटी नक्कीच तुम्हाला विनंती करतोय, कॉपरेट थोडंसं करायचं आहे. आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचत असताना की या बॉलवरती एकही धावसंख्या नाही, म्हणजे तेल गेलं तूप गेलं आणि हाती राहिलं थोपाटणं, अशाच प्रकारची परिस्थिती टीम अपटीची आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या व्यवस्थितरित्या बनत होत्या. राजू बाद झाल्यानंतर सिंगल डबलला जरी प्राधान्य दिलं असतं ना तरी 70-75 या आकडावरती टीम पोहोचू शकली असती, परंतु या 2 धावसंख्या आल्या असतात. टीमची टोटल 71 झाली असती. अजून 2 बॉलवरती जर मोठी फटके आले असते, धावफलक अजून वाढला असतं, तो टार्गेट अजून मोठा झाला असता. परंतु एक क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे या 2 धावसंख्या बघितल्या गेल्या तर थांबवल्या सुद्धा जातात. यावेळेला स्कूप करायचा होता, स्कूपमध्ये सक्सेसफुल त्या ठिकाणी झाल्यात, परंतु डीपमध्ये फिल्डर ठेवलेल्या आहेत. एक धावसंख्या कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा बघितलं गेलं तर प्रयत्न धाडस आणि मानसही नसेल, कारण दर्जेदार त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. हाच बॉल जर तुम्हाला लॉंग स्टॉपला पाहायला मिळाला असता ना तर थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक लॉंग स्टॉपपर्यंत पोहोचेपर्यंत ब्लॅक स्क्रीन क्रॉस नक्कीच चेंडूने केला असता, तो चौकार सुद्धा मिळाला असता, परंतु बॅटवरती व्यवस्थित हा बॉल नव्हता. त्यामुळे डीपमध्ये थर्डमॅनला क्षेत्ररक्षण त्या चेंडूचं झालं गेलं आणि आपण बघितलं गेलं तर एक धावसंख्या कंप्लीट झाली. धावसंख्या 70. शेवटचा बॉल, लास्ट बॉल टू गो. पुन्हा एकदा स्कूप करायचं होतं, परंतु आता ज्या फटक्यामध्ये त्याला यश मिळालं नव्हतं तो फटका खेळला गेला आणि अखेरकार जर आपण बॉल बघितलं गेलं तर लॉंग स्टॉप सी मारे शेपार, शेवटच्या बॉलवरती हा चौकार. तर धावसंख्येचं हे भलं मोठं टार्गेट राजू आणि भूषण यांनी अफलातून नक्कीच त्या ठिकाणी फलंदाजी केली आणि फलंदाजी करत असताना हे 75 धावसंख्येचं टार्गेट त्या ठिकाणी ठेवलं गेले. ते म्हणजेच कुश स्पोर्ट्स सापाडे या टीमसमोर हे टार्गेट चेससुद्धा होणार आणि त्याच्यानंतर हे टार्गेट डिफेन्ससुद्धा होणार. ते दुसऱ्या सत्रामध्ये नक्कीच चंदू सर आपल्या समवेत नक्कीच आमच्या समवेत जुळले जातील. तोपर्यंत टॉस बॉक्समध्ये जाऊया चंदू सरांकडे, जिथे 2 टीमच्या कॅप्टनमध्ये इथनं टॉस केला जाईल, ज्या ठिकाणी आपल्याला लढतीमध्ये हे 2 संघ पाहायला मिळतील. ते म्हणजे जुवेळी वर्सेस भातसई, कल्पेश जाधव आणि महेंद्र धुले नक्कीच हे 2 टीमचे कॅप्टन आणि त्यांच्यामध्ये हा टॉस नक्कीच इथनं केला जाईल. आणि टॉस बॉक्समध्ये त्या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर आमंत्रित आम्ही करतोय त्या ठिकाणी चंदू शेट्टी सरांना. तर दत्ताबाई शिंगोळे विनंती असेल आपण या ठिकाणी यायचंय. या महत्वपूर्ण मॅचचा टॉस 2 मोठ्या टीम एकमेकांच्या विरोधात. एका बाजूला बदलापूर परिसरातील जोवेली, गेल्या वर्षीची मॅच आम्ही कधीच विसरणार नाही, परंतु एक चांगली टीम आहे. जोवेली खूप चांगल्या स्पर्धा देखील होतात. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कल्पेशला आपण पाहतोय गतवर्षी या ठिकाणी केलेला खेळ त्यांचा आम्हाला कधीच विसरता येणार नाही. तर दत्ताबाई शिंगोळे. टॉस केला जातोय महत्वपूर्ण मॅचचा. 2 बलाढ्य टीम्स पहिल्याच मॅच मध्ये एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकताना पाहायला मिळाल्या. दत्ताबाईंच्या शुभ हस्ते होतोय टॉस. जोवेली कॉल करेल. हा हा तर जोवेली, धन्यवाद दत्ताभाऊ. सर्वप्रथम जोवेलीच्या संगणकाकडे आपण जाणार आहोत. त्याचबरोबर या स्पर्धेची एक आणखी एक वैशिष्ट्य या वर्षी स्मरणिका. 47 वर्षाची वाटचाल कशा प्रकारे झाली या ती मात्र स्मरणिका देखील खास या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे. मारुती रघुनाथ लिहे गुरुजी यांच्या लेखणीतून लिहिली गेलेली ही स्मरणिका महाराष्ट्रातील पहिलीच अशी स्पर्धा असेल ज्या स्पर्धेची स्मरणिका आली आणि आज या ठिकाणी ते कर्णधारांना आम्ही सुपूर्द देखील करतोय दत्ताभाऊंच्या शुभ हस्ते. तर जोवेली संघाच्या संघनायकाकडे मी पहिल्यांदा जाईल. गतवर्षीची मॅच नक्कीच आम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहील, परंतु नेहमीच चांगला खेळ जोवेलीने केलाय. बदलापूर परिसरातील क्रिकेटची पॉवर हाऊस आहे. मग आयोजन करत असताना किंबहुना खेळताना देखील. तर काय निर्णय असेल सर्वप्रथम नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आमचा. आणि कसा राहिलाय जोवेली संघाला या वर्षीचा हंगाम? कशी सुरुवात झाली आहे तुमची आणि किती उत्कंठा आहे धडाकेबाज चषक खेळण्याची तुमच्या टीमला? ह्या स्पर्धेची उत्कंठा सर्वांनाच असते आणि आम्ही ती जरूर पूर्ण करतोय. मयुराचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला प्रवेश निश्चित ठेवला आणि ही स्पर्धा खेळण्यासाठी पोरे उत्सुक असतात.
तुमच्या गावामध्ये देखील मोठमोठ्या स्पर्धांचे आयोजन होत असतात, तर त्या दृष्टीने धडाकेबाज चषकाकडे कसं पाहता तुम्ही? जी ती स्पर्धा ही मोठी स्पर्धा असते आणि ही मानाची स्पर्धा आहे धडकेबाज मुरबाड परिसरातील. त्या स्पर्धेला आम्ही मानानेच बघतोय. कोणतीही स्पर्धा असेल, छोटी असो मोठी असो, स्पर्धेला स्पर्धे इतक्यात महत्व देतोय. आणि धडाकेबाज चषक देखील तेवढ्याच मानाची आहे, तर तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा जोवेली संघाकडून देखील आम्हाला. तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं झालं तर बादशाही कल्पेश, गेल्या वर्षीचा या मैदानातून मी ज्या ज्या गोष्टी घेऊन गेलो होतो त्याच्यामध्ये कल्पेशची फायनलची बॅटिंग देखील होती, म्हणजे अंतिम टप्प्यात केली ती बॅटिंग देखील होती. परंतु इकडनं मी लगेच सिंहगड रोडच्या स्पर्धेत त्यांना पाहिलं, तिकडे अनोखा विक्रम केला होता. लागोपाठ 4 बॉलमध्ये 4 विकेट त्यांनी सिंहगडला देखील घेतल्या होत्या. कशा प्रकारे या मॅच रणनीतीने तुम्ही उतरत आहात, गावासाठी खेळत असताना कसं फील करता आणि प्रोफेशनल क्रिकेट खेळत असताना कसं? गावासाठी खेळताना तर मी माझा 100% प्रयत्न होतो. जास्तीत जास्त मी माझ्या गावासाठी क्रिकेट जास्त खेळतो, नंतर ओपन क्रिकेटला खेळतो. आणि किती उत्कंठ असते ज्यावेळेला धडाकेबाजच्या वडवलीच्या या मैदानात कल्पेश जाधव उतरतात त्यावेळेला? या ग्राउंडवर सर खेळण्याची एक वेगळाच आनंद आहे. इथला पब्लिक क्राऊड एवढं प्रेम देते की इथं येण्याची इच्छा असं वाटतं कधी वडवली टुर्नामेंट लागते आणि कधी या ग्राउंडवर जातो. आणि आम्ही देखील इच्छुक आहोत. कल्पेश जाधव जे शहापूरचे मोठे खेळाडू आहेत, ठाणे जिल्ह्यातील मोठे खेळाडू आहेत, त्यांना मैदानात पाहताना खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील असतील. प्रेक्षक हो, या लढतीची देखील उत्कंठ असेल, परंतु ही मॅच झाल्यानंतर तर दुसऱ्या डावाकडे जातोय. भागेश सर पुन्हा एकदा तुमच्याकडे येईल दुसऱ्या डावासाठी. धन्यवाद. 75चं टार्गेट आहे आणि ते 75चं टार्गेट कशा प्रकारे चीज डाऊन केलं जाईल की या धावसंघ डिफेन्स करेल नक्कीच याचं धावतं वर्णन तुम्ही काल चंदू सरांच्या शुभवाणीतून. मी तुरता थांबतो, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, अनुभवत राहा क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रामध्ये धडाकेबाज चषकाच्या या 47 वर्षाच्या या पर्वामध्ये. धन्यवाद. सेव्हन्टी फायचं टार्गेट असताना पहिलं षटक बघितलं गेलं तर त्या ठिकाणी तड अंपायरची मागणी केली आहे. तर टेक्निकल टीमकडे नक्कीच आपण जाणार आहोत आणि पडताळणी करणार आहोत या गोष्टींची की अखेरकार नक्कीच या बॉलवरती काय घडलं गेलं. मैदानाच्या आतमध्ये खूप साऱ्या नक्कीच घडामोडी तुम्हाला घडताना सुद्धा पाहायला मिळतील. त्यांचं मोठं लक्ष. सकाळी पहिल्या मॅचमध्ये 50 धावांचं लक्ष होतं, दुसऱ्या मॅचमध्ये 51 धावांचं लक्ष होतं आणि तिसऱ्या मॅचमध्ये ते 75 धावांचं झालं. परंतु लक्ष मोठं असलं म्हणून चुरस कमी होणार नाही. या ठिकाणी प्रयत्न मात्र समोरची टीम देखील करताना पाहायला मिळेल. सापर्डे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते. विकेट आपटी. विघ्नेशच्या जोडीला रोशन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. नक्कीच आपल्या गावाचं नाव रोशन करावं लागेल, त्यासाठीचे प्रयत्न करावे लागतील, त्यासाठीची बॉलिंग करावी लागेल, बॅटिंग देखील करावी लागेल. या ठिकाणी गोपाल गोलंदाजीसाठी आहेत. सुरुवात तर झाली आहे त्यांच्याकडून चांगली. तर आता पाहूयात कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतायत रोशन आणि त्यांच्याबरोबरीने विघ्नेश. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाही आहे. याच मैदानात असे अनेक कारनामे झालेत. आज पुन्हा एकदा तसाच कारनामा करावा लागेल. बॅकफुटला जाऊन पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु असफल ठरतोय. निर्धाव चेंडूची सांगता. गोपाळ आणखी एक चांगला चेंडू टाकतात. सातत्याने आम्ही ड्रोनच्या साहाय्याने या मैदानाचं उत्तम दृश्य पाहतोय. खूप चांगलं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. क्रिकेटमय वातावरण, क्रिकेट प्रेमी जनता, क्रिकेट प्रेमी आयोजक हे मुरबाडमध्ये आणि वडवलीमध्ये पाहायला मिळत आहेत. पुन्हा एक चांगला चेंडू. दबाव दबाव दबाव. पॉवर प्लेमध्ये धावा येऊ न देणं हे चांगल्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कारण संधी असते, दोनच खेळाडू सर्कलच्या बाहेर असतात, त्यावेळेला तुम्हाला स्ट्रोक खेळायची संधी असते आणि तो प्रयत्न मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. एक कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला आहेत, एक मिड विकेटला क्षेत्ररक्षक.
यावेळेला प्रयत्न यशस्वी झाला. अकूट टप्प्याचा बॉल होता, बॅकफुटला गेले आणि एक चांगला फटका आला पॉइंटच्या डोक्यावरून. चौकार. धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. 5 वर जाईल ही धावसंख्या. लक्ष मोठं असेल तरी तुम्हाला सातत्याने पाठलाग सुरू ठेवावा लागेल. प्रेक्षकांना विनंती असेल ज्यावेळेला रस्त्याच्या दिशेने बॉल येईल सावधानतेने बॉल अडवा. यावेळेला फुल टॉस, त्याला देखील गॅपमध्ये खेळलं. समोरच्या दिशेने मिड ऑनच्या फिल्डरच्या बाजूने बॉल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. विनंती असेल रस्त्यावर ज्या वेळेला बॉल येईल विनाकारण तुम्ही तो कॅच पकडण्यास जाऊ नका. बॉल अडवण्याचा प्रयत्न करू नका. बॉल जाऊ द्या कुठे जायचा तिकडे आणि त्यानंतर दोन्ही बाजूने वाहतूक पहा आणि तदनंतरच तो बॉल आणायला जा. कळकळीची विनंती असेल. पहिली ओव्हर संपते. सुरुवात जर पाहिली तर बॉलरच्या बाजूने झाली होती. शेवट जर पाहिला तर बॅट्समनच्या बाजूने झालाय. अजूनही 24 बॉलमध्ये 66 धावांची आवश्यकता. लक्ष मोठं आहे परंतु प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न केल्यानंतर यश जरूर मिळतं परंतु तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. आज ग्रामीण क्रिकेटला खूप मोठ्या प्रमाणावर मोठी उपलब्धी येताना पाहायला मिळत आहेत आणि ग्रामीण क्रिकेट आता ग्रामीण राहिलं नाही, ते आता आंतरराष्ट्रीय स्तरावर जाताना पाहायला मिळत आहे. ग्रामीण क्रिकेट खेळता खेळता विश्वजीत ठाकूर अगदी इंग्लंडपर्यंत पोहोचला. ग्रामीण क्रिकेट खेळता खेळता आकाश तारेकर आखाती देशातील स्पर्धा गाजू लागले. ग्रामीण क्रिकेट खेळता खेळता डोंबिवली परिसरातील टीम शारजा स्टेडियममध्ये जाऊन एक मॅच जिंकून देखील आली. असं ग्रामीण क्रिकेट आता खूप चांगल्या पद्धतीने ग्रामीण क्रिकेट खेळता खेळताच या परिसरातून जर पाहिलं तर हरीश मिरकुटे सारखा खेळाडू, कल्पेश जाधव सारखा खेळाडू, त्याचबरोबरने या परिसरातून जर पाहिलं तर सागर कापडी सारखा खेळाडू महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळत आहेत. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळला जातोय. फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतात आणि विकेट मिळते. ग्रामीण क्रिकेटचा होता आणि ग्रामीण क्रिकेट खेळता खेळता याच परिसरातून गोकुळ नावाच्या गावातून जयदीप भोंडिवलेने मात्र शारजा स्टेडियम देखील गाजवलंय. त्यामुळे या परिसरामध्ये देखील खूप टॅलेंट आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्यापैकीच काही खेळाडू अगदी आखाती देशांमध्ये स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक, सुप्रीमो ट्रॉफी, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी या मोठमोठ्या स्पर्धा देखील खेळताना पाहायला नक्कीच मिळतील. विकेट मात्र येताना पाहायला मिळते. धक्का बसतोय आणखी एक. दुसरा धक्का बसतोय. विघ्नेश बाद झालेत परंतु पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाते. रोशन यांच्या जोडीला यावेळेला पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. या फलंदाजाच्या बॅटमधून बॅक टू बॅक तिसरा चौकार येताना पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषा पार. जबरदस्त बॅटिंग. मॅच लक्ष मोठं आहे परंतु त्याचा पाठलाग करण्याची जिज्ञासा या खेळाडूकडे आहे. यावेळेला देखील जर पाहिलं तर चौथा लगातारचा चौकार येताना पाहायला मिळतोय. फलंदाज रोशन आपल्या गावाचं नाव रोशन करतायत. बॅक टू बॅक चौथा चौकार. मिळत आहेत आणि अनोखा विक्रम करण्यासाठी आणखी 2 चौकारांची गरज आहे. तर पाहूया 4 चौकार तर लगातार आलेत. तर पाहूया रोशन आणखीन एक बिग हिट. यावेळेला चौकार असेल की षटकार परंतु खूप लांबवर चेंडू जाताना पाहायला मिळतोय. महामार्गाच्या पलीकडे षटकार.
टीमच्या बाजूने येऊ शकते त्यासाठी तुमच्याकडे चला मॅच सुरू ठेवायची कोणी ओव्हरच्या दरम्यान मीटिंग घेऊ नका आणि धावेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 23 धावा झालेल्या आहेत एका मागोमाग एक चांगले फटके येताना पाहायला मिळाले अजूनही 20 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत फलंदाजी करणारी टीम सापार्डे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे आपटी धडाकेबाज चषक वडवली हार्दिक असं स्वागत असेल आपण सर्वांचं तर पाहूया सापर्डे टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते खार्डी चषकात देखील या संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आज जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये कशा प्रकारची कामगिरी करतायत पाहायचं आहे कारण क्षमता त्यांच्यामध्ये देखील आहे आणि रोशन घोडे वा आतापर्यंत जर पाहिलं तर खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली आहे यावेळेला आणखीन एक फटका आज झाला मात्र बॅकफुटला जाऊन उडवण्याचा प्रयत्न झाला कॅच पकडण्याचा प्रयत्न तो देखील निष्फळ ठरतो दुसरी धाव घेतली पाहूया आणि धावसंख्या जर पाहिली तर पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल 2 धावांनी पुढे जाते आणि काय बॅटिंग केली आतापर्यंत 25 धावा धावफलकावर 2 विकेट माघारी परतल्यानंतर दुसरं षटक मार्गस्थ असताना रोशन खेळतात 24 धावांवर 8 चेंडूंचा सामना त्यांनी केलाय आपण आहोत मुरबाड तालुक्यातील वडवली गावामध्ये मुरबाड तालुक्यातील वडवली गाव 47 वर्षाच्या क्रिकेटची परंपरा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते वारकरी संप्रदायाचं हे गाव आज मात्र क्रिकेट मध्ये देखील खूप मोठी झेप घेताना पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा गोलंदाजावर तुटून पडलेत अगदी गोलंदाज शत्रूसाठी फलंदाज शत्रू झालाय अशा पद्धतीची कामगिरी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होताना पाहायला मिळते तर पाहूया जबरदस्त कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळाली आहे या ठिकाणी जर पाहिलं तर पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये शेवटच्या 2 बॉलवर चौकार आले परंतु आता जर पाहिलं तर खूप चांगली बॅटिंग यावेळेला देखील कट केला जातोय परंतु बॉल अडवण्याचा प्रयत्न राहिला एक धाव तिकडे घेतली गेली आणि 2 ओव्हर संपल्यानंतर स्कोर जर पाहिला तर झालाय 26 चांगली सुरुवात जी अपेक्षित हवी होती ती झाली अठरा चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी परंतु जोपर्यंत मैदानामध्ये रोशन आहेत काही होऊ शकतं त्यांची साथ देण्यासाठी अधिक आलेत अधिकला देखील अधिक चांगली कामगिरी या ठिकाणी करावी लागेल त्यावेळेला टीमचा विजय साकार होऊ शकतो समोर जर पाहिलं तर टीम आपटीसाठी हा रोशन अडसर होताना पाहायला मिळत आहेत चांगली धावसंख्या या ठिकाणी जमवली गेली आणि आता जर पाहिलं तर लगातार 4 चौकार मारण्याचा विक्रम देखील त्यांच्या नावावर राहिला रोशन यांच्या तर पाहूया तेच रोशन बॅटिंगसाठी 25 धावांवर बॅटिंग करतायत 9 चेंडूंचा सामना केलाय 25 धावा बनवल्या गेलेल्या आहेत आता जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय परंतु प्रयत्न धावा बनवण्यासाठी त्यांच्याकडून देखील होईल यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न प्रथमेश विनंती आहे खरी नावं आमच्यापर्यंत पोहोचवा कारण युट्यूबला मॅच चालू आहे खूप सारी बंधनं आहेत आपल्याला यावेळेला अनोख्या शैलीत खेळला स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव तर घेतली गेली नो बॉलही घोषित केला जातो आणि दुसऱ्या धावेचाही प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळेल स्कोर जर पाहिला तर पुढे जाताना पाहायला मिळेल पाहूया कशा प्रकारे फायदा घेतला जातोय आणि तो घ्यावा लागेल स्कोर जर रिव्ह्यू नो बॉल साठी रिव्ह्यू घेण्यात आलाय पाहूया कशा प्रकारचे कामगिरी आता या ठिकाणी पंच पडताळणी करतील आणि निर्णय देतील
नो बॉल. नो बॉल घोषित केला जातो. यानंतर असेल फ्री हिट आणि रोशन पाहूया त्या फ्री हिटचा कशा प्रकारे फायदा या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि तुमचा रिव्ह्यू गेलाय म्हणजे तुम्हाला तो मिळणार नाही या डावात. स्कोर जर पाहिलं तर 29 आहे. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि या संपूर्णपणे सापार्डेचं लक्ष मात्र रोशन यांच्यावर केंद्रित असेल. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा दाखल होताना पाहिला मिळतील गोलंदाज प्रथमेश. रिवर्सचा फटका सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 6. षटकार. मोठा फटका या ठिकाणी त्यांना पाहिला मिळाला. रिव्हर्स खेळले आणि मॅच आपल्या टीमला मॅच मध्ये आणण्याचं काम या ठिकाणी करतात. 16 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता अजूनही आहे. लक्ष मोठं आहे परंतु पहा त्याच्या दिशेने वाटचाल नक्कीच सुरू आहे. खूप महत्वपूर्ण असेल त्यांची फलंदाजी. रोशन यांची सध्याच्या घडीला त्यांची साथ अधिक देत आहेत परंतु अजून ते स्ट्राईकवर आलेले नाहीयेत. 12 चेंडूंचा सामना केलाय म्हणजे 14 पैकी 12 चेंडू त्यांनीच खेळलेले आहेत आणि 33 धावा काढलेल्या देखील आहेत. अर्धशतकाची चाहूल लागेल. पुन्हा एकदा रिवर्स खेळण्याचा प्रयत्न आणि खूप चांगली बॅटिंग करत होते. धाव नव्हती परंतु त्यांनीच कॉल दिला धाव घेण्यासाठी आणि चांगली बॅटिंग करत असताना मोक्याच्या क्षणी बॉलवर त्यांची नजर नव्हती. साथीच खेळाडूकडे नव्हती आणि त्यामुळे धावबादच्या रूपात माघारी परतावं लागेल. वसूल केलाय. विकेट आला. 3 षटकांची समाप्ती झाली. धावसंख्या झाली आहे 44. जवळपास 15ची सरासरी गाठली. अजूनही 12 चेंडू मध्ये 31 म्हणजे 15 पेक्षा थोडीशी जास्त सरासरी पाहिजे. त्यामुळे ही मॅच कुठेही जाऊ शकते. आपटीला देखील आणि सापार्डेला देखील.
आज गतवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या बरोबरीने गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये मुरबाड तालुक्यातील एक उत्कृष्ट असे गुणलेखक सुदर्शनजी आगे यांच्या समवेत पुन्हा एकदा समालोचन करण्याचं भाग्य मिळालंय म्हणेल. तर एक युवा आहेत आणि चांगले टॅलेंट देखील आहेत. उगळे आळीसाठी खेळतात आणि मुरबाड यंगस्टर्ससाठी देखील क्रिकेट खेळतात आणि गुणलेखनाचं देखील काम करतात. अलीकडच्या कालावधीमध्ये क्रिकेटच्या माध्यमातून देखील बऱ्याचशा रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध झाल्यात. पूर्वी क्रिकेटच्या स्पर्धा सर असायच्या, त्याच गावातील स्कोरर असायचा, त्याच गावातील अंपायर असायचे, त्याच गावातील एखादा हौशी कोणीतरी कॉमेंटेटर असायचा आणि परंतु आता तसं नाही राहिलंय. दिवस बदललेत, काळ बदललाय. प्रोफेशनल अंपायर, प्रोफेशनल कॉमेंटेटर, प्रोफेशनल स्कोरर या सगळ्या गोष्टी आल्यात. प्रत्येक स्पर्धेमध्ये आता आवर्जून प्रत्येक टीमला किट्स देऊ लागले, म्हणजे रोजगाराची आणखी संधी निर्माण झाली. ट्रॉफीज मात्र आकर्षक, झळाळते करंडक, लाईव्ह कव्हरेजच्या माध्यमातून आणखी खूप साऱ्या व्यक्ती यामध्ये येऊ लागलेल्या आहेत आणि त्याचमुळे की काय एक आणखी आपलं टेनिस क्रिकेट बऱ्याच जणांचं उपजीविकेचं साधन देखील होऊ लागलेलं आहे. आणि स्वाभाविक काय नसावं, ज्यांनी क्रिकेटसाठी आयुष्य दिलं त्यांनी तिकडे प्रयत्न केले तर काही हरकत आहे आणि ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. ही चांगली गोष्ट आहे टेनिस क्रिकेटच्या दृष्टीने. यावेळेला जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने या बॉलला खेळलं जात आहे. क्षेत्ररक्षक तिकडे येत आहेत. थोडासा बॉल बाजूला गेला, लगेच दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चुकी चालणार नाहीये, चुकीला माफी नसणार आहे. प्रत्येक बॉलवर विचारपूर्वक फिल्डिंग करावी लागेल, विचारपूर्वक बॉलिंग करावी लागेल, विचारपूर्वक बॅटिंग करावी लागेल, कारण समीकरण बदलत आहे. धाव संख्या जर पाहिली तर 11 चेंडू आणि 29 धावा. सचिन 3 रनवर खेळतायत, अधिक 8 रनवर खेळतायत, तर गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहिला मिळतात गोपाल, ज्यांनी पहिली ओव्हर टाकली होती. यावेळेला जर पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर पंच मुन्ना पठाण सर हात उंचावतायत. धडाकेबाज चषक आणि मुन्ना पठाण सर यांचं एक समीकरण राहिलंय. त्यांच्या नावावर धडाकेबाज चषक नुसता खेळण्याचा नाही तर जिंकण्याचा विक्रम आहे आणि त्यांना पंच म्हणून तिथे हक्क आहे. त्याच्यामुळे यावेळेला वेगवान चेंडू जरूर होता आणि पुन्हा व्हाईट बॉल, पुन्हा 4 धावा या ठिकाणी एक्स्ट्राच्या रूपातील. एक्स्ट्रा रन हा फॅक्टर खूप महत्वाचा असतो, कारण तिथे फलंदाजाचं कोणतंही कौशल्य नसतं. ह्या गोलंदाजांनी बहाल केलेल्या धावा असतात आणि पहा या 5 धावा या ठिकाणी येताना पाहिला मिळतात. समीकरण बदलतंय. 11 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. त्यामुळे एक्स्ट्रा 75 धावा झाल्या असताना आणि सुरुवातीला विकेट थोडासा दबाव असताना रोशनने केलेली कामगिरी आणि आता जर पाहिलं तर अधिक आणि सचिनचं मैदानात असणं. पाहूया मॅचला पुढे घेऊन जाणार. 11 बॉल 23 रन. आपटी की सापर्डे यावेळेला एज घेतली. बॉल मात्र हवेत असेल आणि विकेट जाताना पाहायला मिळेल. 10 चेंडू आणि 23 धावा. नक्कीच भूषण देशमुख यांचा आवाज गेल्या वेळेला देखील शेवटच्या दिवशी लाईव्ह ऑर्केस्ट्रा या ठिकाणी पाहायला मिळाला होता आणि विशेष म्हणजे आपल्या गावातील बरेचसे भजनात सामील होणारे लोक देखील त्या ऑर्केस्ट्रामध्ये असतात किंवा शेवटच्या दिवशी ते वाद्यवृंद, पारंपरिक वाद्यवृंद असेल तर एक वेगळीच मजा, वेगळा साथ चढतो. त्यामुळे उद्याचा दिवस आमच्या आजपासूनच उत्कंठ लागली आहे. जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी समीकरण बदललंय. 10 चेंडू आणि मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे 23. बॅटिंगसाठी पवन. पहिला बॉल पवन साठी टाकलेला, टप्पा पडल्यानंतर थोडासा कट होणारा, आतमध्ये येणारा. 9 बॉल आणि 23 रन. मॅच जरूर चुरशीची झाली आणि त्यात आता पुन्हा एकदा मॅच मध्ये पारड जड होताना पाहायला मिळते आपटी संघाचं. चांगला समोरच्या दिशेने बॅटच्या रडार मध्ये बॉल होता. स्लॉट मधल्या बॉलला विरकावून दिलं समोरच्या दिशेने. षटकार. हो, ही मॅच ऑन आहे.
घेत आहेत, म्हणजे खूप मोठी उपलब्धी आहे या स्पर्धेसाठीची. मॅच पहा, 8 बॉल आणि 17 रनची आवश्यकता. यावेळेला जर पाहिलं तर ऑप्टमच्या बाहेर पुन्हा एकदा एक्स्ट्रा. 8 बॉल आणि 16 रनची आवश्यकता. क्षणाला पारडं बदलते ही मॅच. तब्बल 2300च्या वर प्रेक्षक धडाकेबाज चषक पाहतायत, त्याही सर्व प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू. ही मॅच 7 अतिरिक्तच्या स्वरूपातील धावा येताना पाहायला मिळाल्या. यावेळेला आणखीन एक बिग हिट येताना पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका मिड विकेटच्या दिशेने, सीमा रेषा पार. मध्ये 10 धावांची आवश्यकता. काही वेळापूर्वी जर पाहिलं तर सापर्डेचा डगआउट थोडासा शांत होता, आता मात्र तिकडे थोडंसं आनंदाचं वातावरण आहे. स्वाभाविक आहे, चांगली कामगिरी केल्यानंतर आनंद चांगली नाही झाली तर थोडीशी निराशा, परंतु हे क्रिकेटचा खेळाचाच एक भाग आहे. परंतु आनंद किंवा निराशा या दोन्ही मॅच सुरू असताना असतात, आणि ज्यावेळेला आपण घरी जातो पुन्हा एकदा झालेल्या मॅचचं आत्मपरीक्षण करत असतो. आणखीन एक बिग हिट. वा, हवाई हल्ला, हवाई सफर, मैदानाच्या बाहेर षटकार. बॅटिंगला गेले रोशन, त्यांनी वातावरण बदलून टाकलं आणि तदनंतर पवन देखील नावाला साजेशी कामगिरी करतायत. आणि नक्कीच हवाई हल्ले वाऱ्याच्या मार्गे बॉलला सीमारेषच्या पलीकडे पाठवताना पाहायला मिळत आहेत. आणि 75 रनची मॅच आता पहा पुढे येऊन ठेपली आहे. 6 बॉल आणि 4 रनची आवश्यकता. मॅच जर सुरुवातीला मोठ्या धावांचं दडपण असतं तर, परंतु या ठिकाणी दडपण घ्यायचं नसतं, ते दडपण द्यायचं असतं प्रतिस्पर्ध्यासमोर. हे मात्र या ठिकाणी दाखवलं सापर्डेकरांनी. आणि परंतु मॅच संपलेली नाहीये. कमबॅक करण्याची संधी मात्र या ठिकाणी आपटीकरांना देखील असणार आहे. धडाकेबाज चषकामधील धडाकेबाज मॅच मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना मॅच दृष्टिक्षेपात आली आहे. अधिक 2 चेंडूमध्ये 8 धावांवर खेळतात, तर पवन यांची साथ लाभली आहे. 4 चेंडू आणि 18 धावांचे खेळ त्यांनी केलाय. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर येताना पाहायला मिळत आहेत रुपेश, क्रिकेटमध्ये छोट्या धावसंख्येमध्ये देखील सामने रंगतात आणि मोठ्या धावसंख्या लिहिलेल्या पार होताना देखील पाहायला मिळतात. हे क्रिकेट आहे. यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवलं या बॉलला, परंतु तिकडे आहेत फिल्डर. एक धाव घेतली जाईल, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरी ही धाव पूर्ण होते. 2 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. क्षणात वातावरण पलटीत झालं. 20 मिनिटापूर्वी 4 बॉल मध्ये केवळ 1 रन होता, त्यावेळेला काय वातावरण होतं सापर्डेकरांचं. परंतु जे फलंदाजी पॉवर प्ले मध्ये खूपच चांगली बॅटिंग केली. रोशनची फलंदाजी आम्हाला नेहमीच लक्षात राहील अशी बॅटिंग केली. त्यांनी एक थोडीशी चुकही केली त्याच्यानंतर थोडीशी, अन्यथा मॅच कदाचित 1 ओव्हर अजून संपवली असती. चुका होतच राहतात, क्रिकेटचा खेळ आहे. हो, यावेळेला मात्र गोलंदाज कमबॅक करतायत. 4 बॉल मध्ये 2 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. असा जर अजून एखाद दुसरा डॉट बॉल आला तर मॅच मध्ये ते देखील येतील. आपटीकर देखील प्रयत्न करतील, कारण जसं सापर्डे गावाचं लक्ष या ठिकाणी आहे, तसंच जर पाहिलं तर आपटी गावाचं लक्ष देखील या मॅच वर आहे, वडवलीवर आहे, धडाकेबाज चषकावर आहे, या स्पर्धेवर आहे. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. एका धावेची आवश्यकता. समसमान झाली धावसंख्या. पहिलं विकेट कॅल्क्युलेट केल्या जातील सामना समसमान झाल्यानंतर, आणि तदनंतर जर पाहिलं मग टॉस गृहीत झाला जाईल. चांगला चेंडू, पाहूया धावबाची संधी, आणि या ठिकाणी एक भव्य विजय साजरा करताना पाहायला मिळते टीम सापर्डे.
आपटीकर तुम्ही चांगला खेळलात, परंतु मॅच जर पाहिली तर या ठिकाणी जिंकली गेली आहे सापर्डे टीमच्या माध्यमातून. जबरदस्त खेळ. अधिक, पवन आणि विशेष कौतुक करेल मी रोशन यांचं, ज्यांनी धडाकेबाज कामगिरी केली. धडाकेबाज चषकात